मला 48% पडले किंवा मला 80% पडले मग मी 8 करू असं बिलकुल नाही. तुमचा पूर्ण अधिकार आहे. शेवटी ॲट द एंड मनी मॅटर करतं. म्हणजे आयुष्याच्या 35शीला 40शीला असं नाही वाटलं पाहिजे की बाबा माझ्या मित्रांकडे एवढी लक्झरियस गोष्टी माझ्याकडे का नाही. एक 4-6 वर्ष मेहनतीचे असतात तिथे आपण टाकली पण पाहिजे. तुमचं करिअर आहे तुम्हाला माहिती, कारण तेवढं तुम्ही हुशार आहेत. आज तुमच्याकडे ॲसेट आहेत, मोबाईल्स आहे चांगले, टी व्ही खूप चांगले आहेत, कम्प्युटर्स खूप चांगले आहेत, तर तुम्हाला रिसर्च करायला काहीच बंधन नाही आहे. तुम्हाला जर मनातून माहिती आहे ना की नाही मला अकाउंटिंगमध्ये जायचं आहे, मला CA बनायचं, मला पुढं जायचं आहे, तुम्ही डेफिनेटली BCom करा, काहीच प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही ठरवायचं ही गोष्ट. तुम्ही जगाकडे बघून नका हे करू, कारण ज्या गोष्टीकडे जास्त प्रवाह आहे तिकडे तेवढीच कॉम्पिटिशन आहे. मग त्या कॉम्पिटिशनमध्ये जर तुमचं सेकंड लास्ट नंबर असेल तर काहीच फायदा नाही एवढं सगळं करून. सो मला असं म्हणायचं आहे की जर तुम्ही वेगळं कॉलेज, जर तुमच्या फ्रेंडपासून डिटॅच होता तर ही बेस्ट गोष्ट आहे, जसं तुम्ही सांगितले. इट इज व्हेरी नाईस थिंग. कारण कसं होतं ना की जेवढं जास्त आपण सर्कलच्या कम्फर्टमध्ये राहू ना तेवढं आपण कम्फर्ट झोनला राहतो.